दुपारचे 2 वाजता आहेत। बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी। वैष्णवी हगवणेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली। वैष्णवीचा छळ करण्यात वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मोठा वाटा आहे। वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहूनच करिश्मानं तिचा भाऊ शशांकला वैष्णवी सोबतच लग्न करण्यासाठी प्रवृत्त केल्याची बाब समोर आली। लग्नानंतर वैष्णवीचा छळ करण्यात करिश्मा आघाडीवर होती। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी करिश्मा तिचा मित्र निलेश चव्हाणचा उपयोग करत होती। ही बाब समोर आल्यानंतर निलेश चव्हाणला या प्रकरणात 6 आरोपी करण्यात आलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, एकंदरीतच प्रकरण पाहायचं झालं तर अनेक गोष्टी यातून सातत्यानं समोर येत आहेत, पण आता जे वर्जन समोर आलंय त्यामध्ये आता व्हिलन जी आहे ती मात्र करिश्माच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, वैष्णवीची नणंद। खरं तर ही करिश्मा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती शाखेची पदाधिकारी, स्वतः एक महिला, मात्र भाऊजाईचा छळ करण्यामध्ये ही आघाडीवरती होती। आणि आपण जे सांगतो आहोत की वैष्णवीला आपल्या घरची सून म्हणून आणायचं आणि त्या माध्यमातून तिच्या वडिलांकडून जास्तीत जास्त पैसे उकळायचे, हा एक कटच या हगवणे कुटुंबाने रचला होता। आणि यामध्ये ही करिश्मा आघाडीवरती होती। जेव्हा वैष्णवीचं आणि शशांकचं प्रेम प्रकरण सुरू झालं तेव्हा लग्नाला या करिश्माने प्रवृत्त केलं आपल्या भावाला, या वैष्णवीच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती पाहून, आणि एका अर्थाने कट रचण्यात आला। आणि त्यानंतर जो त्रास देण्यात आला वैष्णवीला, त्यामध्ये ही करिश्मा आघाडीवरती होती। या करिश्माचा मित्र असलेला निलेश चव्हाण यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत होता। आणि एवढंच नाही तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ देखील या करिश्मानेच निलेश चव्हाणच्या घरी सोपवलेलं होतं। अशी सगळी जी या करिश्माची भूमिका आहे या प्रकरणातली ती समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या हगवणे कुटुंबातील 5ही आरोपींना पुण्यातील न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आतापर्यंत त्यांना जी पोलीस कोठडी मिळाली होती, या पोलीस कोठडीतल्या चौकशीमध्ये त्यांच्याकडे काय निष्पन्न झालं हे पोलीस न्यायालयामध्ये मांडणार आहेत। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच कोर्टात नेमकं काय होतं याचे अपडेट जाणून घेत राहू। मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान वैष्णवी हगवणेचा सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय, आपण पाहूया।